नमस्कार रसिक श्रोते हो. वा शिरवाडकर यांचा फुलवाली हा कथासंग्रह आपण ऐकत आहात. आजची कथा आहे नव्या किमती. पुन्हा तो शेजारचा तरुण, त्याचे ते आर्त, अधीर आणि कोमल डोळे क्षणभर तिच्या मुद्रेवर आणि नंतर दाराच्या चौकटीचा आधार घेणाऱ्या तिच्या क्षीण हातावर स्थिर झाले. त्या दोन डोळ्यातून दोन फुलपाखरे बाहेर पडून आपल्या अंतःकरणात प्रवेश करीत आहेत असे शारदेला वाटले. तिला स्वतःचा संताप आला. दरवाजा धाडकन बंद करून ती खोलीत आली आणि गादीच्या वळकटीवर डोके टेकून पडली. आपल्या खोलीत जाऊन तो आता फिडल वाजू लागला होता. कुठल्या तरी रागदारीचे प्राथमिक धडेच गिरवीत होता तो. परंतु शारदेने चांगले फिडल वादन कधी ऐकलेच नव्हते. फिडलचा कंपाकुल नाद शेजारच्या खोलीत घुमू लागला की भिंतीला किंवा दाराला टेकून ती एकाग्रतेने ऐकत बसे. पण आज त्याच्या खोलीत जाऊन त्याच्या हातातील फिडल ओढावे आणि ते फरशीवर आदळून त्याचे तुकडे करावेत असा आताताई विचार तिच्या मनात येऊन गेला. पण अर्थातच तसे काही न करता ती स्वस्थपणे ऐकत पडली. अनेक दिवसांच्या अर्धवट आणि 1-1.5 दिवसांच्या संपूर्ण उपासाने तिला इतका भयंकर थकवा आला होता की अशा प्रकारे शरीर कष्टविण्याचा हा केवळ विचारही तिला सहन झाला नाही. ती असहायपणे ऐकत पडली. पोटात अन्न नसल्याने हलका झालेला आपला जीव त्या स्वरलहरींवर कापसाच्या धाग्याप्रमाणे उडत बागडत आहे असे तिला वाटू लागले. चाळीचे 2 जिने चढताना आपण हिमालयाच्या एखाद्या अत्युच्च शिखरावर चढत आहोत असा भास विनायकरावांना होत होता. मुंबईच्या लांबलचक रस्त्यातून दिवसभर वणवण फिरल्याने त्यांच्या पायांना अत्यंत थकवा आलेला होता. एक एक पायरी चढताना ते थरथर कापत होते, वाकत होते. घरातील सारी मुलं माणसं आजाराने बिछाण्याला खेळावी आणि उरलेल्या एका माणसाच्या अंगावर सर्वांच्या शुश्रूषेचा बोजा पडावा त्याप्रमाणे आज कित्येक दिवस विनायकरावांच्या शरीरात पायांनाच काय ते विलक्षण काम पडे. नोकरीच्या शोधात असलेल्या आपल्या मालकाचे गलित गात्र ओझे घेऊन या अफाट शहराच्या निरनिराळ्या भागात ते अविश्रांतपणे फिरत होते. परंतु केवळ पायच नव्हे तर विनायकरावांचे अंतःकरणही तितकेच जड पडले होते. पायांप्रमाणे तेही थरथर कापत असल्याचा भास त्यांना होत होता. एखाद्या दगडाचा पुतळा कोणीतरी मोठ्या सायासाने पुढे ढकलावा त्याप्रमाणे जिन्याची प्रत्येक पायरी ते कष्टाने, अनिच्छेने आणि भीतीने चढत होते. ही भीतीसुद्धा काही एकच नव्हती. आपल्या कृपाळूपणाची सरहद्द करून 3 महिन्यांचे आपले भाडे थकू देणारा चाळ मालकाचा मुनीम कुठे भेटेल काय? दरिद्री माणसाजवळ सबबींचा साठा सुद्धा फार मोठा असू शकत नाही. विनायकरावांच्या सबबी केव्हाच संपून गेल्या होत्या. देवाच्या दयेने त्या थोर माणसाचा चेहरा कुठे दिसू नये अशी इच्छा करणेच काय ते त्यांच्या हाती आता राहिलेले होते. आणि बाहेरचे घेणेकरी आपली एकनिष्ठेने वाट पाहत त्यातील कोणी दाराशी बसून राहिला असेल काय? अपशब्द बोलून कोणी शारदेचा विशेष अपमान केला असेल काय? बाहेर अद्वा गर्जना करून विछिन्न झालेल्या आपल्या अब्रूच्या कोणी अधिकच चिंध्या उडवल्या असतील काय? शिवाय खुद्द शारदेला काय सांगायचं? रोज सकाळी उपाशी पोटाने नव्या आशा निर्माण करायच्या आणि रात्रीच्या अंधारात त्यांची चिता पेटवून अंथरुणावर पडायचं. हा कार्यक्रम आज किती दिवस तरी ती अखंडपणे, शांतपणे पार पाडित आहे. दारावर आपली थाप पडताच किती उत्साहाने, किती उल्हासाने ती कडी काढते. आपले नेहमीचे संजीवक हास्य करून अधीर डोळ्यांनी आपल्या मुद्रेवरील मजकूर वाचण्याचा प्रयत्न करते आणि तो समजून आल्यावर लढिवाळपणे आपला हात छातीशी धरून असं वाईट वाटून नाही घ्यायचं असे काहीतरी उद्गार काढते आणि पुन्हा हसते. पण ओठांवरती हे कृत्रिम हास्याचे प्रयोग चालू असता डोळ्यात तरंगणारे पाणी काही लपत नाही. त्यासाठी काहीतरी निमित्त करून स्वयंपाकघरात अखेरी पळ काढायचा. स्वयंपाकघराचा तेवढाच एक महत्त्वाचा उपयोग आता शिल्लक राहिला आहे. किती दिवस शारदेचे हे असे हाल चालू द्यायचे? दिवस? आता हिशेब दिवसांचा नव्हता, तासांचा होता. आज 1.5 दिवस तिच्या आणि अर्थात आपल्याही पोटात नळाच्या पाण्याशिवाय दुसरे काहीही गेलेले नव्हते. केवळ आपल्याशी लग्न झालं म्हणून तिने इतक्या यातना भोगाव्या काय? आपला पतित्वाचा हक्क कायम ठेवण्यासाठी आपण तिचा बळी.
विनायकराव दुसऱ्या जिन्याच्या मध्यावर आले. वरतून फिडलचे अस्पष्ट स्वर त्यांच्या कानावर पडले. आपल्या राजधानीच्या शहरात आगीचा डोंब उसळलेला असता गच्चीवर बसून फिडल वाजवणाऱ्या कुठल्या तरी राजाची गोष्ट त्यांनी वाचली होती. काही कारण नसता त्यांना त्या गोष्टीचे स्मरण झाले. वस्तुतः आपल्या पोटातल्या आगीचा आणि त्या गृहस्थाच्या फिडलचा काय संबंध? गृहस्थ कुठल्या तरी परीक्षेचे निमित्त करून बापजाद्याचे धन मुंबईत बेदरकारपणे खर्ची घालणारा तो उडाण टप्पू. फिडल वाजवत बसेल, नाहीतर काय करील? पुस्तकांचे गठ्ठे घेऊन कुठेतरी जायचं, त्या गठ्ठ्यात भर घालून परत यायचं, दार बंद करून फिडलची कटकट तासन तास करायची आणि दार उघडून दुसऱ्यांच्या बायकांकडे पाहत राहायचं. आयुष्यामध्ये आणि काय करण्यासारखे आहे त्याला? होय, तो कोणाशी कधी बोलत नाही, मिसळत नाही, ओळख करीत नाही. पण उच्च दर्जाचे मवाली असेच अबोल, असेच एकांडे असतात. शारदेवर त्याची पापी नजर नेहमी लागलेली असते, हे काय आपल्याला कळत नाही? शारदा खोलीच्या बाहेर पडण्याचा अवकाश. आपले दार उघडून एखाद्या गिधाडासारखा तो तिच्याकडे बघत राहतो. असेल तो श्रीमंत, लक्षाधीश, कोट्याधीश. आणि नंतर विनायकरावांच्या डोक्यात जो एक विचार आला तो इतका भयंकर होता की जिना चढून गेल्यावरही वरच्या तबकडीत ते क्षणभर जागच्या जागी खिळून उभे राहिले. विचार कसला? शरीर आपादमस्तक जळत जाणारी वीजच होती ती. विनायकरावांनी दारावर बोटं वाजवले, पण आतून काही उत्तर आले नाही. क्षणार्ध त्यांच्या छातीत धस्स झाले. त्या आवेगात दार जोराने उघडून ते आत आले. शारदा वळकटीवर डोके टेकून झोपी गेलेली पाहून त्यांनी एक अस्पष्टसा निश्वास टाकला. शारदा गाढ झोपी गेल्यासारखी दिसत होती. विनायकरावांनी आपला मळकट आणि फाटलेला कोट खिळ्याला हलक्या हाताने लावला. त्यांच्या आतल्या खिशात कोपऱ्याशी पडलेले 2 आण्यांचे नाणे 2-3दा चाचपून गहाळ झाले नसल्याची खात्री करून घेतली आणि पाय न वाजवता ते वळकटीला टेकून शारदेच्या जवळ येऊन बसले. शारदा काही रंभा उर्वशीसारखी अप्सरा नव्हती, पण सुंदर होती, मोहक होती, यात शंका नाही. विनायकरावांना 5-6 वर्षानंतर हा शोध आज नव्यानेच लागला होता असे नाही, परंतु सुखाच्या काळापेक्षा दुःखाच्या संकटाच्या काळात माणसांची किंमत अधिक विशेषत्वाने ध्यानी येते. 6 वर्षात कधी केले नाही इतके उत्कट, इतके गाढ प्रेम विनायकराव त्या क्षणाला शारदेवर करीत होते. गोरा आणि काळा यांच्या सरहद्दीवर असलेला तिचा अंगवर्ण किती आकर्षक होता. गेल्या 2-3 महिन्यात आलेल्या अमानुष संकटांनी तिच्या रक्तामांसांची बरीच खंडणी घेतलेली होती. काळे गुलाब म्हणून आपण ज्याचे अनेकदा विनोदाने वर्णन केले ते गाल आता कोमेजून गेले होते आणि त्या गुलाबाखाली लपलेली हाडे फुलझाडांच्या शुष्क फांद्याप्रमाणे आता वरती येऊ लागलेली होती. पण म्हणून मुद्रेवरची ती मोहकता काही नाहीशी झालेली नव्हती. ती हट्टाने तिथे राहिली होती. अबोली रंगाची पातळ शारदा नेसलेली होती. ते बरेच मळलेले होते, जागोजाग शिवलेले होते. थोडीशी ओढाताण झाली तरी चिरफळ्या होण्या इतके त्या पातळाचे पोट जीर्ण आणि निस्सत्व झाले होते. सबंध शरीराचा सोन्या चांदीशी कुठेही संबंध राहिलेला नव्हता. दोन्ही हातात 2 काचेच्या बांगड्या बऱ्याचशा सैलपणाने वस्ती करून राहिल्या होत्या. छातीवरचा पदर किंचित बाजूला उघडला होता आणि अद्यापही उन्नत असलेला उरोभाग पदराच्या अभावी एका बाजूला काहीसा पोरका झालेला होता. विनायकरावांना आपल्या 2 अपत्यांची आठवण झाली. सुदैवाने ती आज हयात नव्हती. माणसाला अन्न नाकारणाऱ्या जगाचा त्यांनी अर्भकावस्थेतच निरोप घेतला होता. शारदा बाजेवर असतानाच दोन्हीही अपत्ये वारल्याने त्यांच्या मृत्यूचे दुःख विनायकरावांना कधी फारसे झाले नव्हते. त्यांच्या मृत्यूचा आनंद मात्र त्यांना आज इतक्या उशिरा का होईना, पण तीव्रतेने वाटत होता. कितीतरी वेळ विनायकराव शारदेकडे तसेच पाहत बसले होते. भिंतीमध्ये खोलवर ठोकलेला खिळा आजूबाजूला सरकू शकत नाही, त्याप्रमाणे तिच्यावर खेळलेली त्यांची एकाग्र दृष्टी बाजूला जाऊ शकत नव्हती आणि त्या एकाग्र दृष्टीत ओथंबलेली भावना, त्यांच्यात तसे काही सामर्थ्य असते तर त्या दृष्टीतून फुलांचा पाऊस पडून शारदेच्या सर्वांगावर त्यांच्या राशी जमल्या असत्या. 6 वर्षांच्या सहजीवनातील रम्य स्मृती त्यांच्या मनात कल्लोळू लागल्या होत्या. प्रत्येक शब्दाने, स्पर्शाने आणि हास्याने आपले आयुष्य मधुर आणि मंजूळ करणारी ही स्त्री
दीड दिवस अन्नाचा कण न मिळाल्याने झोप कुठली ग्लानी येऊन आपल्याजवळ पडली आहे. झोप आणि मरण यांच्यात फार थोडे अंतर असते म्हणतात. उपाशी माणसाची कल्पनाशक्ती फार भयंकर आणि क्रूर असते. शारदेचे निर्जीव शरीर सरणावर ठेवले जात असल्याचे भयानक चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर हट्टाने उभे राहू लागले. ज्वाला धगधगू लागल्या आणि "मी काय केलं हो?" असे करुण शब्द त्या चितेतून बाहेर पडले. विनायकराव आवेगाने उठून उभे राहिले. हे सारे अशक्य होते, असह्य होते. मगाशी जिन्याच्या तपकडीमध्ये मनात आलेला विचार पुन्हा त्यांच्यावर स्वामित्व गाजवू लागला. शारदेचे जीवन आणि शारदेचे पातिव्रत्य. एक सर्वस्वी तिचे आहे, दुसरे अंशतः तरी आपले आहे. जे आपले आहे ते तिच्या जीवनासाठी आपण गमावू शकतो, विकू शकतो. पोटातील आग विझवण्यासाठी आतापर्यंत आपल्या मालकीच्या साऱ्या गोष्टी आपण विकल्या. आता हीच एक शिल्लक राहिली आहे आणि शारदेच्या जीवनासाठी तीही आज विकलीच पाहिजे. त्यांच्या या विचार तांडवाला पार्श्वसंगीत म्हणून की काय शेजारच्या खोलीत फिडल जोरजोराने वाजू लागले. वाट सापडली. अत्यंत वाईट होती, पण ती वाट होती. मारण्यासाठी खोलीत कोंडलेले मांजर मोरीच्या नळातूनही बाहेर पडत नाही काय? खिशामध्ये अखेरचे 2 आणे शिल्लक असता माणसाच्या नीती अनितीच्या कल्पना फारशा प्रबळ राहू शकत नाही. जीवन हे सत्य होते, पातिव्रत्य ही कल्पना होती. सत्यासाठी कल्पनेचा, मग ती कितीही उदात्त असली तरी बळी देण्यावाचून गत्यंतर नव्हते. विनायकरावांनी आपला विचार मुकरर केला. शारदेच्या जीवनासाठी, जगण्यासाठी आणि कदाचित आपल्याही जगण्यासाठी हाच एक मार्ग आता उरला आहे. समोर असलेल्या कॅलेंडरवरील द्रौपदीचे चित्र वाऱ्याने फडफडले आणि विनायकरावांची नजर सहजच त्याकडे गेली. अस्पष्टसे हसू त्यांच्या ओठावर तरळले. "बाई, तुझा काळ आणि आमचा काळ फार वेगळा आहे. जुन्या जगात अन्नाची किंमत फार कमी होती आणि म्हणून इतर गोष्टींच्या किमती फार मोठ्या होत्या. आजच्या जगात अन्नाची किंमत अतिशय वाढली आणि साहजिकच इतर गोष्टींच्या किमती कमी झाल्या. मनुष्याची किंमत देण्याची शक्ती ठराविक असल्याने वेगवेगळ्या गोष्टींच्या किमतीतील हे चढ उतार केवळ क्रमप्राप्त आहेत." "केव्हा आलात?" शारदेने विचारले. ती उठून बसली. अस्ताव्यस्त झालेला आपला पदर तिने सावरला आणि कपाळावर आलेल्या केसांच्या बटा मागे सारल्या. विनायकराव द्रौपदीच्या चित्राकडे पाहत असल्याचे बघून तिला क्षणभर कसेसेच झाले. "फार वेळ झाला येऊन?" "फारसा नाही झाला." "मला उठवलं का नाही? झोप केव्हा लागून गेली समजलंच नाही." गुन्ह्याची कबुली देणाऱ्या आरोपीच्या आवाजात शारदा म्हणाली. "तेवढंच चांगलं आहे एक." विनायकराव उत्तरले. "झोप येण्यासाठी बाजारातून रोज काही विकत आणावं लागत नाही, हे ईश्वराचे उपकार नाहीत का?" काही क्षण दोघेही स्तब्ध राहिले. अखेरी शारदेने धीर करून तो नेहमीचा प्रश्न केला. "काय झालं आज?" "अजून तरी काही झालं नाही आणि व्हायचा संभव नाही. चला, आपण समुद्रावर जाऊ जरा." "यावेळी?" "होय. सकाळी 2 डबे नेले, त्याचे 2 आणे मिळाले आहेत. चौपाटीवर जाऊन खाऊ काहीतरी. भेळीबरोबर हवाही खाता येईल तिथे. इथं काही आणलं तर अर्ध्या ताटावरून, अर्ध्या कागदावरून कोणीतरी घेणेकरी उठवील. शिवाय..." त्यांनी आपला कोट उचलला. चौपाटीवरील एका कोपऱ्यात त्यांनी आपली 2 आण्यांची भेळ खाऊन संपवली. थोड्या पैशात जास्तीत जास्त मिळणारा आणि त्यातल्या त्यात खाण्यासारखा असलेला भेळ हा एकच प्रसिद्ध पदार्थ असल्याने ती घेण्याबाबत दोघांचीही एकमत झाले होते. प्रथमतः 1 आणा खर्च करावा आणि राहिलेला 1 आणा तसाच राहू द्यावा, या संबंधीही दोघांचे एकमत होते. आणि पहिला पुडा संपल्यावर उर्वरित रक्कमही भेळीवरच खर्च करावी, या संबंधीही त्या जोडप्यात मतभेद झाला नाही. मतभेद झाला तो फक्त कोणी किती भेळ खावी या संबंधी. शारदेचे म्हणणे होते, "माझी आता भूकच नाहीशी झाल्यासारखी झाली आहे, तेव्हा आपणच घ्या ती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या पोटातही आज बरं नाही जरा, तेव्हा..." विनायकरावांचे शब्दही याहून वेगळे असले तरी वेगळ्या प्रकारचे नव्हते. दोघांनीही थापांची चढाओढ चालवली
आणि अशा रीतीने परस्परांना तो मूल्यवान पदार्थ आग्रहाने खाऊ घातला. नंतर बराच वेळ दोघेही स्वस्थ होते. दोघांच्या नजरा क्षणभर रस्त्याने जाणाऱ्या मोटारीकडे, क्षणभर उंची कपडे परिधान करून हवा किंवा इतर काहीतरी खाणाऱ्या विलासी लोकांकडे, क्षणभर दूरच्या कोपऱ्यात असलेल्या टिळकांच्या पुतळ्याकडे, क्षणभर मागच्या बाजूस असलेल्या मलबार हिलकडे आणि क्षणभर ओहोटीमुळे आत गेलेल्या समुद्राकडे लागत आणि नंतर पुन्हा परस्परांकडे वळत. एक गोष्ट सांगायची आहे तुला, अखेरी विनायकराव उद्गारले. सांगा. शारदेचे डोळे उत्तरले. विनायकरावांनी भेळीचा कागद उचलला आणि प्रथम त्याच्या पद्धतशीर घड्या आणि नंतर पद्धतशीर चिंध्या करीत ते बोलू लागले. मला अद्याप नोकरी मिळाली नाही. केव्हा मिळेल सांगता येत नाही. परंतु तिची वाट पाहायला आपल्याला आता वेळ राहिलेला नाही. पैसे ज्यांच्याकडून घेता येण्यासारखे होते त्यांच्याकडून घेतले. ज्यांच्याकडून घेऊ नये त्यांच्याकडूनही घेतले. तो दरवाजा यापूर्वीच बंद झाला आहे. गेले 2-3 आठवडे खुर्चीपासून पायतणापर्यंत सर्व वस्तू बाजारात नेऊन कसेबसे काढले. आता आपल्याजवळ, माझ्याजवळ विकायला काही राहिलं नाही. आपल्या मनात आलेला तो विचार वेगळ्या रीतीने, उलट्या रीतीने शारदेपुढे मांडायचे विनायकरावांनी ठरवले होते. तुझ्यावरील माझा हक्क मला, मुख्यतः तुझ्यासाठीच, विकावयाचा आहे असे सांगणे इष्ट नव्हते. शारदेला ते पटले नसते. स्त्रीला व्यवहार समजत नाही, स्वार्थत्याग समजतो. एकच मार्ग, जिवंत राहण्यासाठी एकच मार्ग उरला आहे आता. शारदेने विनायकरावांकडे पुन्हा डोळे उचलून पाहिले. शब्दांचा अर्थ ओळखण्यासाठी त्यांच्या डोळ्यांची भेट घेण्याचा तिने प्रयत्न केला, परंतु तो विफल ठरला. विनायकरावांची नजर खालच्या रेतीमध्ये रुतून बसली होती. कोणता तो? मी माझ्याजवळचे सारे काही विकले. तुझ्याजवळचे सर्व तू विकशील काय? विनायकरावांनी हलके तिच्याकडे पाहिले. आता तिची नजर खाली वळलेली होती. ती चिडलेली नव्हती, संतापलेली नव्हती, दुखावलेलीही नव्हती. परीक्षकाने कठीण गणित सांगितल्यावर विद्यार्थी मनातल्या मनात आकडेमोड करतात, तशाच प्रकारचा भाव तिच्या मुद्रेवर सूचित झाल्यासारखा त्यांना वाटला. माझ्या जवळचे सर्व? ती स्वतःशीच पुटपुटली. त्या अक्षरांच्या मात्रातील अर्थ ती जणू ध्यानात आणायचा प्रयत्न करत होती. होय. दोघांच्याही कानात शेजारच्या खोलीतील फिडलचे ते कंपाकुल स्वर घुमू लागले. शारदा घरी जाऊन 3 तास तरी झाले होते. विनायकराव चौपाटीवरील आपल्या जागीच बसले होते, पडले होते. दिवा मालवताच त्याच्याभोवती गर्दी करणाऱ्या पतंगाची पांगापांग व्हावी त्याप्रमाणे अंधार पडताच चौपाटीवरील वर्दळ कमी होऊ लागली होती आणि आता तर ती खूपच कमी झाली होती. शारदेचा मागोवा घेत घरी जाणाऱ्या आपल्या कल्पनेला ते पुन्हा पुन्हा आवेशाने मागे खेचीत आणि उद्याच्या सुग्रास जेवणाचा वैभवशाली विषय तिच्या हाती देत. परंतु एखादे हट्टी मूल हातातली सुंदर खेळणी भिरकावून त्रयस्थाच्या मांडीवरून आपल्या आईकडे धाव घेण्यासाठी दंगा करीत नाही का? त्यांच्या कल्पनेनेही तसलाच दंगा चालवला होता. शक्य असते तर विनायकराव मोठ्याने ओरडले असते, रडलेही असते. परंतु आपल्याला तसे काही करता येत नाही हे त्यांना लवकरच आढळून आले. बाल्य हे फार चांगले असते म्हणून म्हणतात, ते या बाबतीत तरी खरे आहे. मुलाच्या हातातून 1 पैशाची चॉकलेटची वडी ओढली तरी तो रडून ओरडून छाती मोकळी करू शकतो. विनायकरावांच्या हातातून आज एवढी प्रचंड गोष्ट जात असताना ते रडू शकत नव्हते, ओरडू शकत नव्हते. त्यांनी आकाशातील असंख्य ताऱ्यांकडे पाहिले, समोर पसरलेल्या अथांग समुद्राकडे पाहिले, परंतु शेकडो कवींनी शेकडो वर्षे त्या दोन्ही गोष्टींवर लादलेले काव्य त्यांना अंशतःही सापडेना. मानापमानापासून माणूसपर्यंत अनेक सिनेमा नाटकातील गाणी त्यांनी हट्टाने आळवायचा प्रयत्न केला, पण तोही सफल झाला नाही. चरकातून बाहेर पडलेला उसाचा चोथा आपण चावीत असल्यासारखे त्यांना वाटले. अशा रीतीने 3 तास काढल्यानंतर ते उठले आणि घराच्या दिशेने चालू लागले.
आपल्या प्रियतम माणसाची चिता पेटवून स्मशानातून येणाऱ्या मनुष्याप्रमाणे त्यांची पावले संथ आणि जड पडत होती. डोके, डोळे, कान वगैरे सारी ज्ञानेंद्रिये बधीर झाली होती. पाय मात्र आपल्या कर्तव्याला जागून चालत होते. भले विनायकराव, पेढे काढा अगोदर. एका दिव्याखालून जाताना त्यांच्या कानावर हे शब्द पडले आणि त्यांचा अर्थही क्षणभराने त्यांच्या ध्यानात आला. पेढे? स्वतःच्या मस्तकाचे तुकडे करून ते वाटण्याची कोणी सूचना केली असती तर ते समजू शकले असते. पण आपल्याला पेढे द्यायला सांगणारा हा गृहस्थ कोण? त्या गृहस्थाने समोर येऊन त्यांचा हात धरला आणि हलवला तेव्हा त्यांना समजले. 3 महिन्यांपूर्वी ज्या कंपनीतून अफरातफरीच्या आरोपावरून त्यांना काढून टाकण्यात आले होते त्या कंपनीतला हा एक जुना सहकारी. ते उभे राहिले. अरे वा, तुम्ही का? होय होय, मीच. पेढे काढा आधी. पेढे? तुम्हीच काढू शकत असाल तर पहा. अच्छा, ते पाहू पुढे. पण सद्गृहस्था, तुम्हाला शोधायचं कुठं? आज संध्याकाळपासून आतापर्यंत 4 हेलपाटे घातले तुमच्या घरी, पण प्रत्येक वेळी दाराला कुलूप. आता 1-1.5 तासांपूर्वी गेलो तरीही दार बंद. दार बंद होतं? बंद म्हणजे कुलूप. तुमच्या शेजारच्या खोलीत दिवा होता, तिथं विचारावं म्हटलं, पण 2दा दरवाजा ठोकला तरी उत्तर नाही. इतका तो सज्जन कशात तरी दंग झाला होता. विनायकराव काही बोलले नाहीत, पण त्यांच्या ओठांची मात्र उगाचच हालचाल झाली. सुदैवानं आता भेटलात म्हणून बरं. काय फौजदारी वगैरे होते आहे काय? अहो, कसली फौजदारी घेऊन बसलात? दुनिया दिवाणी है. तुमच्यावर उगीचच किटाळ आलं. मी पहिल्यापासून म्हणत होतो. कसलं काम आहे मग? तुमच्यावरचं सारं किटाळ गेलं महाराजा. शेठजींच्या पर्सनल सेक्रेटरीनं सारी भानगड केली होती. ती उघडकीला आली आणि त्यानं सारं काही कबूल केलं. तुमच्यासारख्या सज्जन माणसाला ताप दिल्याबद्दल शेठना फार वाईट वाटलं. तसे शेठ फार भले आहेत हं. त्यांनी ताबडतोब 2 महिन्यांचे 150 रुपये तुम्हाला देण्यासाठी माझ्याजवळ दिले आणि उद्यापासून कामावर यायला सांगितलं. पर्सनल सेक्रेटरी आता मी झालो आहे, म्हणून म्हणतो पेढे काढा. विनायकरावांना हे सारे ऐकत असताना काय वाटत होते हे निश्चित सांगणे कठीण आहे. आकाश आणि पाताळ यामध्ये आपल्या जीवनाची कोणीतरी झोलाझोल करीत असल्यासारखे काहीतरी त्यांना वाटत होते. नव्या पर्सनल सेक्रेटरीने हातात कोंबलेल्या नोटांचे पुडके त्यांनी खिशात टाकले आणि त्याचा कसाबसा निरोप घेऊन ते घराकडे निघाले. धावत सुटले. कसल्या वेडाच्या भरात आपण ही भयंकर गोष्ट करून बसलो? केवळ थोड्या तासांसाठी? फिडल वाजवणारा तो सैतान, अद्यापही तिला आपण वाचवू शकू काय? धक्का लागला, माफ करा. अजून किती किती दूर आहे घर? स्त्रीचं शील, स्त्रीचं पातिव्रत्य, शारदेचं प्रेम, किती अमोल गोष्टी आहेत या. होय, शक्य आहे. खिशात 150 रुपये आल्यावर नीती अनितीचे महत्त्व वाटू लागते. पण ते आता वाटते आहे खरे. या जगात परमेश्वर असलाच तर. आले अखेर. धावत, धापा टाकीत आणि अस्ताव्यस्त झालेले कपडे सावरीत विनायकराव जिना चढून वर गेले. आपल्या मजल्यावर आल्यावर आतापर्यंत बेफामपणे धावणारी त्यांची पावले मंद झाली. जोरात चालण्याची इच्छा असूनही त्यांना चालवेना. त्यांचे लक्ष प्रथम शेजारच्या खोलीकडे गेले. आतापर्यंत कधी वाजले नाही इतक्या जोराने फिडल वाजत होते. हा सैतान जोरजोराने फिडल वाजवीत खोलीभर नाचत असावा असा संशय त्यांना आला. ते आपल्या घराकडे वळले. अर्धवट उघड्या दरवाजातून ते हळूच आत गेले. खोलीतल्या प्रकाशात निळसर धुरांचे ढग तरंगत होते आणि शिजवलेल्या अन्नाचा रुचकर सुवास सर्वत्र दरवळून गेला होता. त्यांनी आत पाहिले. शारदा स्वयंपाक करण्यात आणि शेगडीतले निखारे फुलवण्यात मग्न होऊन गेली होती. भोवताली भाजीच्या काड्या, काही भांडी, कागदाचे पुडे वगैरे पसारा पडलेला होता. विनायकरावांचे पाट पाणीही करून ठेवले होते तिने. शारदे? शारदेने वर पाहिले. तिच्या चेहऱ्यावरील विलक्षण प्रसन्नता पाहून विनायकरावांच्या अंतःकरणात भडका उडाला. बसा की पाटावर. विनायकराव पाटावर बसले. त्यांनी स्वतःला सावरून घेतले. शेगडीत धगधगणाऱ्या निखाऱ्याकडे पाहून ते उद्गारले,
फार उशीर झाला. मला पुन्हा नोकरी मिळाली. 2 महिन्यांचा पगार मिळाला. खरं? देवच पावला नवसाला. तिने हर्षभराने विनायकरावांचा हात क्षणभर हातात घेतला. आपले हात स्वयंपाकातले आहेत हेही तिच्या लक्षात नव्हते. डोळ्यात एकदम आलेली आसवं लपवण्याचा सुद्धा तिने प्रयत्न केला नाही. मला सारं मिळालं, पण तुला मात्र? मला भाऊ मिळाला. म्हणजे तो सैतान? शारदेने त्यांच्या तोंडावर हात ठेवला. मी त्यांच्या खोलीचं दार ठोठावलं. शारदा आपली हकीकत सांगू लागली. ते अंधारातच बसले होते. त्यांनी दार उघडलं आणि दिवा लावला. काय होतंय हे लक्षात येण्याइतकी मी शुद्धीवर नव्हते, पण त्यांना अतिशय आश्चर्य वाटल्याचं समजलं मला. मी तशीच घोटाळत उभी राहिले. त्यांनी मला खुर्चीवर बसायला सांगितलं आणि दार लावून घेतलं. तो दाराचा आवाज किती भयंकर वाटला मला. पुढे मी त्यांच्याशी काय बोलले, कोणत्या शब्दात त्यांना काय सांगितलं काही आठवत नाही मला. पण सांगितलं, निदान सुचवलं. ते शांतपणे उठले आणि टेबलावरील चांदीच्या फ्रेममधील एक फोटो त्यांनी माझ्यासमोर धरला. माझाच फोटो होता तो. निदान बराच माझ्यासारखा होता. 2 वर्षापूर्वी वारलेल्या माझ्या आवडत्या एकुलत्या एक वडील बहिणीचा फोटो आहे हा, ते म्हणाले. मी श्रीमंत होतो जन्मतः, पण पोरकाही होतो. तिनं माझा सांभाळ केला. भयंकर आजारातून मला जीवदान दिलं. माझ्यासाठी करता येईल ते केलं. तुमच्याकडे मला सारखं पाहावंसं का वाटतं हे आता तुम्हाला समजून येईल. ते पुढे म्हणाले, पण तुमचा गैरसमज झाला. माझ्या बाबतीत हे नेहमीचंच दुर्दैव आहे. विशिष्ट स्वभावामुळे हे गैरसमज मी दूर करू शकत नाही, इच्छित नाही. ते पुढे फारसे बोलले नाहीत. त्यांनी ड्रॉवरमधून हाताला लागतील तितक्या नोटा काढल्या आणि माझ्या हातात देत म्हणाले, एकच हट्ट करणार आहे मी तुमच्यापाशी. येत्या भाऊबीजेला मला ओवाळलं पाहिजे. दूरवर कान लावल्यासारखे करून विनायकराव म्हणाले, ऐक, फिडल वाजवतायत ते. किती छान वाजवतात नाही? खरंच किती छान. आणि तिच्या हसणाऱ्या डोळ्यातून एक तीव्र दुःखाची, अपमानाची छटा क्षणभर कोणालाही नकळत डोकावून गेली.